आणि ते आपण कधीच विसरू शकत नाही. मी राहायला 7 रस्त्या ह्या गिरण बांबू एरियामध्ये राहत होतो आणि चाळीमध्ये राहत होतो. आणि आय एम प्राऊड टू से, जे चाळीमध्ये राहणारी मुलं आहेत ना, ही खरोखर एक नवीन काहीतरी शिकून येतात आणि ते मी तिकडे शिकलो. सेंट इग्निशियस स्कूलमध्ये गेलो, त्यामुळे चांगली शाळा होती आणि खूप मस्तीखोर मुलगा होतो, खूप मस्तीखोर होतो. पण पहिल्या 3 ह्याच्यामध्ये मी नेहमी असायचो. म्हणजे शाळेत असताना स्पोर्ट्समध्ये माझं लहानपणापासून मला खूप आवड. स्पोर्ट्स, वेगवेगळ्या स्पोर्ट्समध्ये पार्ट घ्यायचो, एज्युकेशन कॉम्पिटिशनमध्ये पार्ट घ्यायचो, ड्रामामध्ये पार्ट घ्यायचो आणि ड्रॉइंग पण खूप शिकायचो. हे आर्टिस्ट म्हणून जे मी काय शिकलो हे माझ्या शाळेतनं शिकलो. तर हे माझं असं छान बालपण होतं माझं. पुढे थोडंसं 6वीत जेव्हा आलो, अनलकीली आय लॉस्ट माय फादर. दॅट वॉज अ बिग ब्लो फॉर आवर फॅमिली. 6वीत होतो तेव्हा, आणि ही वॉज द ओनली अर्निंग मेंबर ऑफ आवर फॅमिली. आज मला खूप आनंद होतोय सांगायला. आनंद होण्यापेक्षा मला आय एम प्राऊड टू से का 6वी नंतर ग्रॅज्युएशन पर्यंत इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास ही जी फॅसिलिटी गव्हर्नमेंटकडनं मिळते त्याच्यातनं मी शिकलेला मुलगा आहे. तर टुडे आय एम प्राऊड टू से दॅट आय हॅव डन माय एज्युकेशन थ्रू इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास, जी गव्हर्नमेंटच्या फॅसिलिटी असते त्यातनं मी शिकून पुढे आलो. पहिल्यापासून मोठी स्वप्न बघायची, पहिल्या लहानपणापासूनच इच्छा. कॉलेजला गेलो विल्सनमध्ये, विल्सन कॉलेज लकीली मला मिळालं. पण विल्सन कॉलेजला मी जेव्हा 12वी झालो आणि 12वीला मला अनिता भेटली आणि 12वी पासून आजपर्यंत माझ्या बरोबर आहे. सो लॉंग गुड गॅदरिंग आम्ही केलं नाही. पण 12वी झाल्यानंतर जनरली जे आपल्या सर्व मुलांना जो एक प्रश्न पडलेला असतो की 12वी नंतर काय, हा प्रश्न मला पण होता का 12वी नंतर काय. तेव्हा पहिलं आमचा जो एक ग्रुप होता, जे सर्व सेलर्स होते, म्हणजे शिपवर जाण्याची सर्वांची तयारी. आणि TS राजेंद्र म्हणून एक संस्था आहे, तिकडनं परीक्षा देऊन तुम्ही पुढे जाऊ शकतात, इंजिनिअरिंग कॅप्टन ऑफ वॉट एव्हर थिंग. तर पहिले मी त्याची तयारी केली का TS राजेंद्रची परीक्षा वगैरे दिली, परीक्षा पास पण झालो. पण त्यावेळेला मला लक्षात आलं का मला डोळ्याला नंबर आला. आणि डोळ्याला नंबर आला, माझीच चुकी आहे, खूप पिक्चर वगैरे बघत होतो तर त्यामुळे नंबर आल्यामुळे मला TS राजेंद्रला मला ऍडमिशन मिळालं नाही. तर सेकंड प्रायोरिटी माझं होती का आर्किटेक्ट बनायचं, आणि ही माझी पहिल्यापासूनची इच्छा होती का आर्किटेक्ट बनायचं समथिंग लाईक. तर म्हणून मी 6 महिने एका आर्किटेक्टकडे जॉब केला. ड्रॉइंग चांगलं होतंच माझं, आणि ते जॉब केल्यानंतर मग मी याची परीक्षा दिली, GG स्कूल ऑफ आर्ट. इंटरप्ट करू? या शुअर. कुठल्या इयरला असू शकेल? इट इज इन समथिंग 1978, 79. मला ही गोष्ट मुद्दाम सांगायची, आपल्याला बॅकिंग नसते, पाठबळ काही नव्हतं, जॉब नाही. इट वॉज अ एक्झाम आय हॅव गिव्हन विथ एक्झाम वॉज गिव्हन फॉर आर्किटेक्चर, एंट्रन्स एक्झाम. एक्झाम दिली तेव्हा तुम्हाला मुद्दाम मला ही गोष्ट सांगायची वाटते का ड्रॉइंग छान असल्यामुळे एक्झामच्या त्या ज्या परीक्षा होत्या माझ्याकडनं अगदी इझिली मी हे करून गेले. आणि माझ्या बाजूला एक मुलगा होता, तो नर्वस होऊन बसलेला, त्याला ड्रॉइंग येत नव्हतं. माझा पेपर पटापट मी सोडा, कारण प्रॅक्टिस पण केलेली, आर्किटेक्टकडे पण मी काम केलं होतं. माझं संपल्यानंतर मी त्याचा पेपर पण सोडून दिला आणि असं बाहेर आलो. ही गोष्ट मुद्दाम सांगायला कारण की पाठबळ नसते, आपल्याला त्यावेळेला गायडन्स नसतो. इंटरव्ह्यूला मला प्रश्न विचारण्यात आला JJ स्कूल ऑफ आर्ट मध्ये की तुमचा इकडे ओळखीचा माणूस कोण. माझं तर ओळखीचं कोणच नव्हतं. मी सांगितलं आय वॉज ब्लंट, माझं इकडे कोण ओळखीचं. हे मी परीक्षा दिली. सो अनलकीली दॅट माय फॉर्म वॉज रिजेक्टेड. ओळखी नसल्यामुळे विकेट झाला. आणि ज्या मुलाचं ड्रॉइंग मी कम्प्लीट करून दिलेलं त्याचं पास झालं, कारण त्याचे वडील प्रिन्सिपलचे मित्र होते. तर जे काय आता सध्याच्या ह्याच्यात चाललेलं आहे ते त्यावेळेला पण सुरू होतं. तर तेव्हा मला प्रश्न पडला का आता आपण करायचं काय. तेव्हा कुणी गाईड नाही केलं की यू कॅन डू अदर कॉलेजेस, यू कॅन डू सिव्हिल इंजिनिअरिंग. ह्या गोष्टी त्यावेळेला गाईड करणारं पाठीमागे कोण नसल्यामुळे विल्सन कॉलेज म्हणतो. आणि विल्सन कॉलेज वन ऑफ द बेस्ट फॅकल्टी वॉज मायक्रोबायोलॉजी. जिकडे लोकांना ऍडमिशन मिळायचं नाही, पण आमचं चांगलं मार्क्स होते, त्यामुळे मला BSc विथ मायक्रोबायोलॉजीला ऍडमिशन मिळालं आणि आय हॅव डन दॅट. वा, क्या बात आहे, सुपर. पण त्यावेळेला कुठलं बिगेस्ट इन्स्पिरेशन वाईल ग्रोईंग अप, जेणेकरून मला आर्किटेक्ट व्हायचं होतं किंवा आणखीन काही, पण त्यावेळेला काही इन्स्पिरेशन कदाचित इन्स्पिरेशन खूप मोठं होतं मला कारण एवढं मोठं होतं की मी त्यावेळेला अमिताभ बच्चनचा खूप मोठा फॅन होतो.
म्हणजे अमिताभ बच्चनचा पिक्चर आला का तेच ड्रेस घालायचे, तसंच वागायचे, थोडंसं लहानपण दिवारपासून सुरू झालं. वा. आणि अमिताभ बच्चनचा एक पिक्चर आला होता शक्ती. ओके. हो हो. त्या शक्तीमध्ये जे अमिताभ बच्चननी रोल केला होता, तर अगदी गरीब मुलगा, बिल्डर बनायची इच्छा त्यांनी बाळगली आणि शांती कन्स्ट्रक्शन नावाची अगदी. त्यांनी कंपनी सुरू केलं. मला माहित नाही, ते माझ्या डोक्यामध्ये अगदी फिक्स बसलेलं की मी काही करून ते मला बिल्डर बनायचं. त्रिशूळ मूवी. त्रिशूळ मूवी. तर त्रिशूळ मूवी हे माझ्या डोक्यामध्ये एकदम फिट बसलं आणि त्यावेळेलाच मी डिसाईड केलं, मी अभ्यास काही करून दे, मला बिल्डर बनायचं. आणि त्यावेळेला दुसरा एक मूवी आलेला, रोटी कपडा आणि मकान, की माणसाची गरज काय असते आयुष्यातली, त्या 3च गोष्टी असतात, रोटी कपडा आणि मकान. जेवण तर बनवता येत नाही, खरंच. कपड्याचा धंदा करायचा नाही, राहायला मकान, तर आपल्याला बिल्डरच बनायचंय. वा. तर ते त्या वयापासूनच मला असं झालं होतं की मला बिल्डर बनायचंय. येस. पण या आता मनात इच्छा म्हणजे आपल्या ऑडियन्स मध्ये पण कित्येक लोक असतील, त्यांना स्वप्न बघतायत, ड्रीम्स बघतायत, तर त्यांना पण तुमच्यासारखं मोठं व्हायचंय, असं प्रत्येकाला काहीतरी एक असतं. पण प्रत्येकालाच ती वाट मिळेल असं सांगता येत नाही. तर तुम्ही हे कन्स्ट्रक्शन मध्ये किंवा डेव्हलपमेंट मध्ये हे कसं एंटर यू राईटली पॉइंटेड आउट. सर्व विचार करतात पण तो मार्ग शोधत नाही. एक्झॅक्टली. तुम्ही जो विचार करतात तो मार्ग शोधायला पाहिजे, तुम्ही त्या मार्गाने तुम्हाला जायला पाहिजे. बिकॉज आय एम बॉर्न अँड बॉटम इन बॉम्बे. टिपिकल सोबो मुलगा होतो. माझे एक नातेवाईक होते डोंबिवलीला. त्यावेळेला डोंबिवली म्हणजे अगदी तुम्ही 7 रस्ता आणि असं. तर तिकडे ही वॉज अ सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर. ओके. तर सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळे मी बोला, आता बिल्डर बनण्याची पहिली पाऊल आपण घेतलं पाहिजे. डायरेक्टली बिल्डर बनू शकत नाही, बिकॉज बिल्डर मीन्स मनी. विदाउट मनी यू कांट डू दॅट. तर पण इच्छा होती, म्हणून पहिलं मी काय केलं की कॉलेज करत असताना 2nd इयरला मी डोंबिवलीला राहायला गेलो. ओके. इन बिटवीन आणखीन एक गोष्ट झाली, एक कारण जे डोंबिवलीला राहायचं, की मी फर्स्ट इयरला असताना माझी आई पण वारली. सो दॅट वॉज अ व्हेरी सॅड. घरामध्ये मोठा मीच, आणखीन कोणच नाही. माझी एक 4 वर्ष माझ्यापेक्षा लहान बहीण आणि 7 वर्ष लहान भाऊ राजेश. म्हणजे आमचं ते तिघांचं कुटुंब. आणि आई गेल्यामुळे मग अडचण झाली, पण दोघंही मुलं लहान होती. तर माझी मावशी डोंबिवलीला राहत होती. मी त्या दोन्ही मुलांना तिकडे घेऊन गेलो आणि ठरवलं का आता इकडे कॉन्ट्रॅक्टमध्ये शिकायचं. डोंबिवलीवरनं विल्सनला मी कॉलेज करायचो, विच वॉज रिअली अ व्हेरी डिफिकल्ट पार्ट. सकाळी 7 वाजता आमचं लेक्चर्स म्हणजे प्रॅक्टिकल सुरू व्हायचे. सकाळी 7 वाजता, म्हणजे 5 वाजता मला डोंबिवली सोडायला लागायचं आणि संध्याकाळी 5ला लेक्चर संपायचं. सो बाय संध्याकाळच्या वेळेला डोंबिवलीला ट्रेन पकडणं किती अवघड. नाही, ट्रेनच्या आतमध्ये मी कधी गेलोच नाही, बाहेरच लटकत जायचो. दॅट वॉज अ ब्युटिफुल डेज विच आय थिंक. आणि माझे जे जर्नल्स वगैरे जे कम्प्लीट करावे लागतात, ती सर्व जबाबदारी अनिता करायची. तिने मला त्या वेळेपासून. आणि देन हाऊ यू पहिलं आयुष्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर म्हणून मी चालू केलं. म्हणजे माझे जे कझिन होते त्याच्याबरोबर मी कॉन्ट्रॅक्ट साईटवर उभं राहायचो. शिकलो मी कन्स्ट्रक्शन, ऍक्च्युअली शिकलो. खूप हार्डवर्क. आय एन्जॉयड दॅट हार्डवर्क. कारण ते करायचं होते, जिद्द होती, एक मनामध्ये इच्छा केली होती की मला ही गोष्ट करायची. आणि दुसरं सर्वात इम्पॉर्टंट मला जो फायदा झाला तो असा की आम्ही शिकलेलो होतो. डोंबिवलीला त्यावेळेला भरपूर गर्दी असायची. म्हणजे तुम्हाला सांगतो, गिरगाव दादरची माणसं शनिवार रविवार हे डोंबिवलीतच असायचे घरं घ्यायला. तर तिकडे आम्ही शिकलो. तेव्हा आपल्याला शिक्षण असल्यामुळे खूप फायदा झाला मला. आणि लोकांच्या गरजा ओळखल्या. लोकांच्या गरजा होत्या का तिकडे येणारी लोक ही खरोखर एक लोअर मिडल क्लास, 400-500 रुपये स्क्वेअर फीटनी घरं घ्यायला येणारी माणसं होती. ते पण पैसे त्यांच्याकडे नसायचे. खरंच. पण त्यावेळेला आम्ही काही लोकांना एकत्र करून महाराष्ट्र स्टेट हाऊसिंग फायनान्स ह्यांच्याकडनं लोन घेऊन ते इन्स्टॉलमेंटचं त्यांना ती शिकवलं. आणि इन्स्टॉलमेंटचा हा जो विषय आहे ना, परत मी तुला मुद्दाम सांगतो मी कुठून शिकलो. म्हणजे माझं असं सांगणं आहे की हा पॉडकास्ट काय आपलं एज्युकेशन नाही, पण जाता जाता तुमचे जे लेसन्स आहेत ना ते शिकलं जरूर पाहिजे. काही जणांना त्याच्याकडून शिकलं पाहिजे. कारण तुम्हाला सांगतो की हे इन्स्टॉलमेंटचा जो विषय आहे हा मी शिकलो कुठे. कॉलेज असताना नॅचरली जेव्हा आई वारल्यानंतर घर थोडं चालवायचं असते, एक्सपेन्सेस असतात, माझा स्वतःचा एक्सपेन्सेस असतो. माय फर्स्ट जॉब वॉज विथ झरापकर्स. दादरला एक झरापकर म्हणून एक छान मोठं दुकान, इलेक्ट्रॉनिक्सचं दुकान होतं. तर तिकडे माझ्या मित्राला जॉबची ऑफर आली.
तर मी त्याच्याबरोबर साथीदार म्हणून आपला त्याच्याबरोबर गेलो, वयाने मोठा होता म्हणून मी पण त्याच्याबरोबर गेलो, चल बाबा जातो सर मी पण येतो. तर त्याला तिकडे ऍप्लिकेशन लिहायचं होतं. झरापकर मॅडम होत्या, मिसेस झरापकर, त्यांनी सांगितलं बा ऍप्लिकेशन देतो मी पुढे. तर माझं अक्षर चांगलं, तर त्यांनी मला सांगितलं दीपक तू ऍप्लिकेशन देऊन टाक. तर दॅट ऍप्लिकेशन वॉज गिव्हन टू. मी जॉबसाठी गेलो नव्हतो, मी फक्त त्याच्याबरोबर कंपनी म्हणून गेलो. ओके. मॅडमने ते पत्र बघितलं आणि विचारलं हे तुझं अक्षर. त्याला अनिल म्हणून अनिल बोगटे म्हणून माझे मित्र होते, त्याला विचारलं हे अक्षर तुझं आहे का? तर बोलतो नाही, ते तिकडे वाचलंय ना त्या मुलाचं अक्षर, त्याला पण बोलव. क्या बात आहे. आणि तिने मला बोलवलं आणि तिने मला सांगितले की तुझं अक्षर छान आहे, तू जॉब करशील का? बोललं नाही, मी काही जॉब करायला नाही आलोय, मी याच्याबरोबर आलोय. तर मी कॉलेज करतो, माझा टायमिंग इज फ्रॉम 7 to 5 विच इज फुल टाइम मी पॅक असतो. नाही ठीक आहे, 5ला निघाल्यानंतर तू 6ला इकडे. काय बात आहे. हो हा. आणि तसं त्यांनी मला फर्स्ट जॉब दिला, म्हणजे तो पार्ट टाइम असेल. पार्ट टाइम जॉब दिला, ₹125 पगार होता. Wow. बट दॅट वॉज माय फर्स्ट अर्निंग. 125 रुपीज. दॅट वॉज ते छान केलं. आणि मला मुद्दाम इन्स्टॉलमेंटचा हा जो विषय तुम्हाला सांगायचा आहे, त्यावेळेला ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही असायचे क्राऊनचे. बिलकुल. हे क्राऊनचे टीव्ही, फ्रीजेस आणि शिलाई मशीन हे फक्त झरापकर होतं जे इन्स्टॉलमेंट मध्ये विकायचे. त्यांची ऍड पण येस येस येस. तर इन्स्टॉलमेंट मध्ये फक्त तेच एक दुकान होतं, ते इन्स्टॉलमेंट मध्येच मला विकायचं. तेव्हा मला लक्षात आलं की कुठचीही वस्तू जी 100 रुपयाची असेल तर ती घेणारे तुमच्याकडे 5 लोक असतील, पण ती तुम्ही इन्स्टॉलमेंटनी विकली तर तुमच्याकडे 50 लोक होतात. वाव. सो दॅट वॉज द थिंग विच आय हॅव लर्न. आणि तीच गोष्ट मी माझ्या डोंबिवलीच्या करिअरमध्ये जेव्हा मी सुरुवात केली, मी काही बिल्डर लोकांना एकत्र केलं, त्यांना सांगितलं की महाराष्ट्र स्टेट हाऊसिंग फायनान्सचं लोन मिळते आणि त्यामुळे क्लायंटेल तुम्हाला भरपूर मिळते. अँड दॅट आयडिया क्लिक लाईक खूपच छान. बिल्डर म्हणजे संध्याकाळी म्हणजे उलट व्हायचं, म्हणजे मी त्यावेळेला मग इस्टेट एजन्सी सुरू केली. दॅट वॉज माय फर्स्ट थिंग. विन विन सिच्युएशन. इस्टेट एजन्सी सुरू केली. टुडे आय एम व्हेरी प्राऊड टू. माय ऑफिस वॉज नेक्स्ट टू माय रेल्वे स्टेशन. 7x7चा एक स्टॉल होता, त्या स्टॉलवर बसून मी इस्टेट एजन्सी सुरू केली. आणि संध्याकाळी कमीत कमी 10 ते 12 बिल्डर माझ्या स्टॉलच्या बाहेर बसलेले असायचे. कारण सेल करणं हे आम्ही शिकलो मी, आणि ह्याला मला खूप चांगली साथ दिली ही माझ्या छोट्या बंधूंनी, राजेश भाईने खूप छान साथ दिली. माझं लवकर लग्न झालं होतं 21व्या वर्षी. अनिता वॉज विथ मी. शी हॅज हेल्प मी अ लॉट. आणि तिकडून आम्ही सुरू केल्यानंतर मला कळलं का बिल्डरचा बिझनेस हा काय. आणि विथिन 2 years मी लोकांचे फ्लॅट विकत होतो. तर माझं प्रोजेक्ट विकायला मला किती वेळ लागणार. आणि डोक्यामध्ये मी आजही सांगतो, ह्या बिझनेसमध्ये येण्याला पूर्ण कारणीभूत अमिताभ बच्चनच आहे. ब्लेसिंग इन डिस्गाइज. आप कितनी तरह से इंस्पायर करते हो सबको. कारण त्या त्रिशूलमध्ये जेव्हा त्याच्याकडे ते प्लॉट घ्यायला गेला तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की माझ्याकडे पैसे नाहीये खरंच, पण माझ्यामध्ये हिंमत आहे, मी तुमचे पैसे इतक्या दिवसात परत करीन. बट आय एम टेलिंग यू द सेम थिंग आय हॅव डन इन डोंबिवली. कारण पहिला प्लॉट जो घ्यायला गेलो ते गावातले एक मोठे मशहूर बिल्डर होते, नाकेसाहेब. तर नाकेसाहेबांचा एक प्लॉट होता जो अडकला होता, टेक्निकल किंवा काही लोकल लोकांच्या अडचणीमुळे तो अडकला होता. तर माझे गुरु म्हणतात त्या हुकरी साहेब होते, ते त्यांचे मी. तर मी हुकरी साहेबांना सांगितलं, सर तुम्ही चला ना माझ्याबरोबर, जरा आपण ते प्लॉट टेक करू शकत नाही तर आपण करूया, मी करतो. तर त्यांनी मला सांगितलं, अरे तू केवढा लहान आहेस, तू कसं काय करणार. चला तर खरं. मी नाके साहेबांकडे त्यावेळेला गेलो आणि नाके साहेबांना सांगितलं का असा असा प्लॉट आहे तुमचा आहे, तो मला डेव्हलप करायचा. ते म्हणाले तुला माहितीये का त्याच्यामध्ये काय अडचणी. मी सांगितलं माहिती आहे, ते लोकल लोक त्रास देत आहेत, करायला देत नाही. ठीक आहे बोलतो, देऊन टाकला तुला. किती पैसे देणार. आणि तुम्हाला मी सांगतो त्यावेळेला तो व्हॅल्यू चांगली होती. त्यांनी तो प्लॉट फक्त मला 1.25 लाखाला दिला. 1.25 लाखाला दिला. आणि मला पेमेंट कसं करणार सांगितलं. बोलतो सर माझ्या खिशामध्ये आता फक्त 5,000 रुपये, फक्त 5,000 रुपये माझ्याकडे खिशात होते. मी 5,000 त्यांना दिले आणि त्यांना प्रॉमिस दिलं की 3 महिन्यामध्ये तुमचे सर्व पैसे मी आणून देईन. आय एम लकी. ते प्रोजेक्ट मला पहिलं मिळालं. माझे पहिले दुकानं जी आहे, म्हणजे जे गुप्ते रोडचं जे एक सिमली पुढे होता, एक मेडिकल स्टोर वाला, तो पहिला आला आणि त्यांनी ते दुकान माझं 1.25 लाखाला घेतलं. क्या बात आहे. आणि मी 3ऱ्या महिन्याच्या आधी नाकेंच्या घरी जाऊन त्यांचे पैसे दिले. सो दॅट वॉज अ सक्सेस स्टोरी.
सो इट इज Real ऑलमोस्ट story. रिअल स्टोरी हे झालेलं आहे माझ्यामुळे. मित्रांनो बघा काय म्हणजे आपण पिक्चर मध्ये बघतो पण इथे तर लाईव्ह मी माझ्या अंगावर शारा येतो पण म्हणजे जे सांगताना की सेम टू सेमच गोष्ट सेम टू सेम झालं ऍक्च्युली. ग्रेट सुपर. मग हा अनुभव तुम्हाला पुढे आणखीन हेल्प झाली असेल ना? ह्या अनुभवामुळे खूप मदत झाली. पहिलं ना ते दॅट वॉज माय फर्स्ट प्रोजेक्ट. आणि त्यानंतर इट वॉज नॉट लुकिंग बॅक. So nice. नॉट लुकिंग बॅक. घरच्या लोकांची साथ होती, त्यांचं खूप मोठी साथ होती, खूप चांगली लोक भेटली मला. आणि थोडंसं एज्युकेटेड असल्यामुळे डोंबिवलीमध्ये खूप फायदा झाला. त्याच्यानंतर MSFC नंतर आम्ही खूप बँकेंना तिकडे आणलं.